झी 24 तास एक पाऊल पुढे। समाजातील वाढत्या स्त्री भ्रूण हत्यांचं चित्र बदलण्यासाठी पुण्यातल्या एका हॉस्पिटलनं अगदी वेगळी शक्कल लढवली। या हॉस्पिटलमध्ये मुलीचा जन्म झाल्यास हॉस्पिटल आपलं बिल माफ करणार आहे। मुलींना वाचवण्याच्या हॉस्पिटलच्या या विशेष प्रयत्नाविषयी हडपसर परिसरातील हे मेडिकेअर हॉस्पिटल। या खासगी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी एखादी महिला ऍडमिट झाली आणि या महिलेला मुलगी झाली तर त्यांना हॉस्पिटलकडून विशेष गिफ्ट मिळणार आहे। हॉस्पिटल संबंधित महिलेचं प्रसूतीचं संपूर्ण बिल माफ केलं जाणार आहे। नुकतंच हॉस्पिटलने या अनोख्या निर्णयाची घोषणा केली आहे। समाजाला काहीतरी वेगळा संदेश द्यावा आमच्या मार्फत म्हणून आम्ही मुलगी वाचवा अभियान चालू केलं। त्याच्यामध्ये आम्ही मुलगी झाल्यानंतर आम्ही हॉस्पिटलचं कुठलंही बिल घेत नाही। हॉस्पिटलमध्ये अनेक दाम्पत्य उपचारासाठी येतात, मात्र त्यांच्याकडून मागणी होते ती मुलाच्या जन्मासाठी उपचार करण्याची। ही बाब डॉक्टर राख यांना खटकली। मुलींच्या जन्माविषयी ठोस पावलं उचलायला हवीत याची जाणीव त्यांना झाली आणि यातूनच त्यांनी स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये मुलगी झाल्यास प्रसूतीचा झालेला सगळा खर्च माफ करण्याची योजना सुरू केली। दर साधारणतः महिन्याला आमच्याकडे 17, 18, 20 कधी कधी अशा डिलिव्हरीचे केसेस होतात। साधारणतः निम्म्या स्त्रियांना रेशो प्रमाणे तर निम्म्या स्त्रियांना मुली होतात। आम्ही त्याच्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरी हो, सिझर हो, आम्ही हॉस्पिटलमध्ये कुठलंही बिल घेत नाही। मुलींवर होत असलेले अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या करण्यामध्ये डॉक्टरांचाच उघड होत असलेला सहभाग अशा सर्व निराशाजनक वातावरणात मेडिकेअर हॉस्पिटल आणि डॉक्टर राख यांचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद म्हणावा असा आणि इतरांनी प्रेरणा घ्यावी असा आहे। झी 24 ताससाठी नितीन पाटोळे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।